बरोबर. तर हाय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत नागरिकशास्त्राचा व्हिडिओ नंबर 2. तर बघा, याच्या पहिले आपण 10 क्वेश्चन केले होते, आता पण आपण आज 10 क्वेश्चन करू. तर बघा, संविधान हा देशाचा कोणता कायदा असतो? तर याचा योग्य उत्तर काय? सार्वजनिक असतो, खाजगी असतो, जनहित असतो की मूलभूत असतो? तर संविधानाबद्दल आपण थोडीशी माहिती देतो. पहिल्यांदा उत्तर सांगून देतो. तर याचं उत्तर काय आहे? मूलभूत. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो. काय असतो? मूलभूत कायदा असतो. तर संविधानाची निर्मिती बघा. संविधानाची निर्मिती केव्हा झाली? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. आणि हा लागू कधी झाला, म्हणजे आपण केव्हापासून त्याला अंमलात आणला, म्हणजे आपण केव्हापासून त्याला वापरू लागलो, म्हणजे त्याचा उपयोग करू लागलो. तर म्हणजे अंमलात कधी आला? तर अंमलात आला, याची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950 पासून हा अंमलात आला. याची अंमलबजावणी झाली. अंमलबजावणी. त्याच्यानंतर बघा, मग याचे अध्यक्ष कोण होते? तर याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याच्यामध्ये किती सदस्य होते? या संविधान सभेमध्ये किती सदस्य होते? तर 299 सदस्य होते. 299 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर याच्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन. भारतातील लोकशाही बळकट करण्यात मोठा वाटा कोणाचा आहे? म्हणजे लोकशाही अगर आपल्याला बळकट करायची असेल तर आपल्याला कशाचा वाटा आहे? तर बघा, संसद आहे, न्यायमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे का कायदे मंडळ आहे? तर याच्यामध्ये योग्य उत्तर आहे न्यायमंडळ. काय आहे? न्यायमंडळ. न्यायमंडळाचा खूप मोठा वाटा आहे. सध्या भारतात किती उच्च न्यायालय आहेत? 18 आहेत, 24 आहेत, 22 आहेत की 20 आहेत? तर याचं योग्य उत्तर काय आहे? 24 आहेत. किती आहेत? 24 आहेत. कसं असते, कोणत्या कोणत्या राज्याला घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश मिळून त्याने एकच असतो. जसा काय म्हणतो आपण, गोवा आणि मुंबईला एकच आहे, मुंबई. दादरा नगर हवेली हे पण त्याच्यामध्ये येतात, दीव दमण. तर याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 कडे वळू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे आपल्याचं. महाराष्ट्र विधिमंडळात सभासद संख्या किती? महाराष्ट्र विधिमंडळात सभासद संख्या किती? तर विधिमंडळाचे 2 भाग असतात. तर एक असतो विधानसभा आणि एक विधान परिषद. आणि बघा, 2 सभागृह असतात त्याचे विधिमंडळाचे. एक असतो विधानसभा आणि एक विधान परिषद. तर बघा, विधिमंडळात सभासद संख्या किती असतो? 288, 250 की 225? पेन बदलून का, पेन एकसारखाच होईल. हां, तर काय म्हटलंय? महाराष्ट्र विधिमंडळात सभासद संख्या किती? 288, 250, 225 की 200? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे 288. तर हे 288 विधिमंडळाचे आहे सभासद संख्या. आणि 250 कशाची झाली? तर राज्यसभेची. आणि याच्यामध्ये जे असतात, जे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडले ते 238 असतात. आणि जे प्लस 12 असतात ते 12 कशातून असतात? तर ते राष्ट्रपतीकडून निवडलेले असतात. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलं. तर घटक राज्य पातळीवर नामधारी प्रमुख कोण असतात? घटक राज्य पातळीवर नामधारी प्रमुख कोण असतात? तर पहिला आहे मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती की मंत्रिमंडळ? तर घटक राज्य म्हणला. मग जसा केंद्रीय पातळीवर आपण म्हणला, तर केंद्रीय पातळीवर कोण असतो? तर नामधारी कोण असतो? राष्ट्रपती असतो. पण कार्य कोण करते पूर्ण? प्रमुख कार्यकारी कोण असतो? तर प्रधानमंत्री असतो. म्हणजे देशाचा जो आपण सगळेजण म्हणतो प्रधानमंत्री बघतो, प्रधानमंत्री बघतो, तो प्रधानमंत्रीच असतो, कार्यकारी प्रमुख. तर बघा, मेन कोण असतो? तर नामधारी प्रमुख कोण असतो? तर केंद्रीय पातळीवर
राष्ट्रपती आणि आपल्या याच्यात कोण असतो तर राज्यपाल. कोण असतो? राज्यपाल. त्याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल. हा घटक राज्य पातळीवर आणि हा केंद्रीय पातळीवर. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं असं वाटतं मला, मागच्या व्हिडिओमध्ये पण. राज्यातील जनता आपले प्रश्न सोडवणारे व्यक्ती म्हणून कोणाकडे पाहत असते? आपले प्रश्न सोडवणारी कोण व्यक्ती असतात तर आपण अगर आता मतदान करतो ना, मग मतदान करतो तर आपल्याला असं वाटतं की हा माणूस आला पाहिजे, हा आपल्या आपले कामं करेल, त्याच्यानुसारच आपण त्याला म्हणतो आपण की हा आपला प्रश्न सोडवू शकते ना, आपण त्याला मतदान करतो. तर असा व्यक्ती कोण आहे? मग आपण काय तर उत्तर राज्यपाल आहे, अध्यक्ष आहे, सभापती आहे का मुख्यमंत्री आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? मुख्यमंत्री. कोण आहे? मुख्यमंत्री. तर याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊ आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वच घटक राज्यांची निर्मिती कशाच्या आधारावर निश्चित करण्याचे ठरवते? तर बघा, लोकसंख्येच्या आधारावर होईल का? नाही, लोकसंख्येच्या आधारावर अजिबात होऊ शकत नाही. भाषेच्या आधारावर, याला वेट करा. धर्माच्या आधारावर होईल का? धर्माच्या आधारावर तर पुरा देशाच्या आपला सत्यानाश पुरी वाट लागेल, पुरी वाट. जातीच्या नावावर गेला तरी पुरी वाटच लागणे. तर एक उत्तर काय आहे आपला? भाषेच्या आधारावर. कशाच्या आधारावर? भाषेच्या आधारावर. भाषेच्या आधारावरूनच केली. जशी महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र राज्य आहे, तर महाराष्ट्राची कसे मराठी. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेला तर त्याची वेगवेगळी भाषा आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या भाषा. तमिळ आहे, तेलुगू आहे, ते मग ते वेगवेगळ्या पूर्ण आता नाव आहेत, मल्याळम वगैरे, त्या ज्या भाषेत वेगवेगळ्या राज्याच्या, त्याच्यावरून त्याचं राज्य ठरवण्यात आलं. जसा मराठीवरून महाराष्ट्र झालं. तर किती राज्यांमध्ये विधिमंडळाचे 2 सभागृह आहेत? म्हणजे किती राज्यांमध्ये विधिमंडळाचे 2 सभागृह आहेत? किती राज्यामध्ये? म्हणजे विधिमंडळाचे सभागृह बघायचे 5 आहेत, 6 आहेत, 7 आहेत का 2 आहेत? तर बघा याचं किती आहेत म्हणते तर 7 आहेत. 7 राज्यांमध्ये नाही का विधिमंडळाचे 2 सभागृह, दोन्ही पण. दोन्ही म्हणजे कोणते? एक विधान परिषद आणि एक विधानसभा. कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतरण कायद्यात होते? म्हणजे एक विधेयक काढला जातो आणि त्याचा आपल्याला कायदा बनवायचा, म्हणजे तो लागू करणे, कायदा करणे, त्याचा लागू करणे. तर बघा, राज्यपाल, राष्ट्रपती, प्रधानमंत्री की मुख्यमंत्री, कोणाच्या ह्याच्यावर? तर बघा याचं योग्य उत्तर काय आहे तर राष्ट्रपती. बघा, राष्ट्रपती. त्याच्यानंतर राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पाहिजे म्हणते? तर 35 वर्ष, 30 वर्ष, 25 वर्ष की 18 वर्ष? तर याचे योग्य उत्तर काय? 35 वर्ष. 30 वर्ष कशासाठी पाहिजे आपल्याला? राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी. राज्यसभेची निवडणूक. मग तुम्ही ग्रामपंचायत, ग्रामपंचायत 25 लागते. आणि 18 महत्वाचं आहे, मतदान देण्यासाठी ना, किंवा मतदान करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. तर हे झाले आजचे आपले नागरिकशास्त्रावरील 10 प्रश्न. खूप महत्वाचे आहेत. याच्यावरच प्रश्न बनतो, अथवा मग दुसरीकडे जास्त बनत पण नाही. आहेत खूप सारे प्रश्न माझ्याकडे काढलेले आहेत. बघू, तसा तुम्ही म्हणत असाल तर ते पण प्रश्न घेऊ. त्याच्यानंतर आपण जाऊ थोडंसं, आता मॅथमॅटिक्स पण बाकी आहे आपला, मॅथमॅटिक्सकडे जाऊ, किंवा मग इतिहासाचे 2-3 व्हिडिओ ते बनवून घेऊ. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनल पहिल्यांदाच आला तर लाईक तर नक्की करायचं. ठीक आहे.